कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्जत शहराच्या वतीनं भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शेकडो गोविंदा पथकांनी या मानाच्या दहीहंडीमध्ये सहभाग घेऊन थर लावून आनंद व्यक्त केला। प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लकी ड्रॉ आणि ऑर्केस्ट्राचं भन्नाट आयोजन करण्यात आलं होतं। आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांची उपस्थिती या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण ठरली। लाखोंची बक्षिसं जिंकण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी साहसी मानवी मनोरे रचून सलामी सुद्धा दिल्या। 31 गोविंदा पथकांनी सहभाग घेऊन या मानाच्या दहीहंडीत सलामी थर लावले आणि लाखोंच्या बक्षिसांसाठी रस्सीखेच केली। यामध्ये खुल्या गटात मानाची दहीहंडी फोडण्याचा मान फ्रेंड्स गोविंदा पथक कळंबोली यांनी पटकवला। तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा विठ्ठल रखुमाई आनंदवाडी या पथकाने जिंकली। शहर मर्यादित मानाची दहीहंडी जय अंबे भवानी ज्युनियर भिसेगाव या पथकाने पटकवली आणि सहभागी गोविंदा पथकांना जोश देत हजारो लोक सुद्धा ऑर्केस्ट्राच्या तालावर थिरकायला लागले। या दहीहंडी सोहळ्यातून भविष्यामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघात अनेक विकास कामं करणार असल्याचा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आणि दहीहंडी सोहळ्याच्या निमित्तानं कर्जत नगरपालिकेवर भगवाच फडकणार असे शुभ संकेत सुद्धा दिले। या निमित्तानं संकेत भासे यांनी कर्जतचं नंदनवन झालेलं असून कर्जत शहरासाठी आपण विशेष प्रयत्न करत असल्याचा खुलासा केला। त्यामुळे मतदारसंघाचा विकास करताना कर्जत शहराला विशेष महत्त्व प्राप्त होणार हे नक्की झालं। आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेले विकासाचे शुभ संकेत हे संकेत भासे यांच्याच रूपानं कर्जत नगरपालिकेला मिळणार असा इशारा विरोधकांना दिला असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे शुभ संकेतांचे हे फुगे आकाशाला गवसणी घालत कर्जतमध्ये राजकीय चर्चांना उधाण देऊन गेले एवढं मात्र नक्की। बाकी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनची दहीहंडी आणि संकेत भासे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांची मेहनत प्रेक्षकांनी केलेल्या अफाट गर्दीतून दिसून आली। संकेत भासे यांच्या नावाचा जयघोष या दहीहंडी सोहळ्यातून झाल्यानं हे नेतृत्व कर्जतचा नगराध्यक्ष बनणार अशी खात्री उपस्थितांनी व्यक्त केली। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।